समाज बांधवांच्या वतीनं काही वेळापासून जे आहे ते या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे। आपण बघतोय की काही वेळापासून रस्ता रोको सुरू आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते ओबीसी बांधव दाखल झालेले आहेत। आता विविध छगन भुजबळ यांचे फोटो असेल त्याचबरोबर आदरणीय गोपीनाथ मुंडे यांचे फोटो असेल असे विविध जे आहेत ते फिक्स काही वेळापासून आंदोलन सुरू आहे। आंदोलनाची मागणी काय आहे? आज या ठिकाणी जो शासनानं हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे, त्या हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं पूर्ण ओबीसी समाजावरती फार मोठा अन्याय होत आहे, अशा प्रकारची भावना ओबीसी समाजाची झालेली आहे। म्हणून हा ओबीसी समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। पूर्ण ओबीसी समाजाचं एकच म्हणणं आहे की विरोधापेक्षा आज सत्ताधाऱ्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे आणि तो खंजीर का खुपसला या जाब विचारण्यासाठी आम्ही ठिकाणी उतरलेलो आहोत आणि हा मराठा गॅजेट लागू केलेला रद्द करावा ही आज या ठिकाणी आमची मागणी आहे। पूर्ण जर नाही झाला तर दिशा काय असणार आहे? जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर महाराष्ट्रामध्ये जे जे करणं आवश्यक आहे ते रद्द करून घेण्यासाठी हा ओबीसी समाज पूर्ण रद्द केल्याशिवाय आणि ते करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। म्हणजे मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आम्ही चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्र जाम करू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। सतत आंदोलन सुरू आहे तर वारंवार रस्त्यावर करतात, मागण्या पूर्ण होत नाहीत तर काय मागणी असणार आहे? काल शासनाने जो जी आर काढला त्याच्यावर त्यामध्ये काल भुजबळ साहेबांनी एक 8 पानी त्यांना पत्र दिले, या जी आर जर रद्द करा, जर जी आर रद्द होत नसेल, जी आर जर रद्द करत नसेल तर बदल करा। पण शासनाला पत्र दे निवेदन असल्यामुळे त्यांना लक्ष येत नाही, त्यांना फक्त दडपशाहीची दादागिरी भाषाच कळते। खरं तर तरुणही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, काय मागणी आहे तरुणांची? तरुणांची एकच मागणी आहे की हैदराबाद गॅजेट रद्द करावे व आमच्या ओबीसी समाजावर देवेंद्र फडणवीस सरकार वारंवार अन्याय करत आहेत, हे आमच्या ओबीसीला अजिबात पटलेलं नाही। आम्ही ओबीसी समाज भाजपच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा होतो आणि भाजपच्या सोबत राहिलो नाही, पण यांनी पाठीमागून येऊन आमचा खंजीर खुपसलेला आहे। तरी आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायतचा सरपंच असो, आम्ही यांना दाखवून देऊ की ओबीसीची काय ताकद आहे आणि आम्ही सुद्धा छगन भुजबळ साहेबांचा आदेश घ्यायलो, आम्ही सुद्धा मुंबईला धडकणार आहोत लवकर। हा ओबीसीचा एल्गार पूर्ण जिल्हाभर आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, कारण इथून पुढे हाच नाही जो बस प्रत्येक तालुक्यावर गावावर सलकर वाईज असेच आमचे हे जन आंदोलन आमचं चालू राहील। यानंतर जर आमचा ओबीसीचा जर विचार शासनाने नाही केला तर आम्ही मुंबईपर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही। खरं तर महिला म्हणून प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी आहात तुम्ही। आम्ही गेल्या 35 वर्षापासून आपले आदरणीय भुजबळ साहेब सर्व मायक्रो ओबीसींना एकत्र 374 जातींना एकत्र ठेवण्याचं काम करतायत। त्यांना आपला आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा डीएनए ओबीसी आहे। मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी 58 लाख ओबीसी आपला कुंडी म्हणून आमच्या ओबीसी मध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे। आता सुद्धा शिंदे समितींनी आता हैदराबाद गॅजेट काढून पुन्हा तेच ते आमच्यामध्ये एका घरामध्ये 10 लोक राहतात, पुन्हा त्याच घरात करतात आणि अन्याय केला नाही असा आमचा फडणवीस साहेबांना म्हणायचंय की ओपनली तुम्ही येऊन सांगा की कसा अन्याय केलेला नाहीये। आज 77 वर्षाचे भुजबळ साहेब झालेले आहेत, सध्या ते इतके सगळ्यांसमोर ठाम उभे आहेत, सर्व सरकारांना प्रश्न विचारतायत की आमच्या ओबीसींवर का अन्याय करतायत। आमच्या महिला जर जमिनीवर उतरल्या तर यापुढे त्यांना मुंबईमध्ये अडचण होणार आहे, सरकारने याचा विचार करावा। खरं तर आमच्या मागण्या हे ज्या असतील ते मान्य करावा, न्यायानंतर आम्ही जे आहे ते मुंबई जाम करणार असल्याचा सर्व आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन वानखेडेसह रमेश चेंडके, टीव्ही9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।